नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण संत्र्याची बाग लावतो, मेहनत घेतो, पण तण, पाण्याचं व्यवस्थापन आणि मातीला जो बाग येताना आपण जो ताण देतो, या सगळ्यांचं जर व्यवस्थापन व्यवस्थित नियोजन व्यवस्थित झालं नाही तर बाग नीट येत नाही. आणि त्यासाठी आपण तण होऊ नये म्हणून काळजी घेणं खूप आवश्यक असतं. तर तण होऊ नये किंवा तण झालं तर काय करतो आपण, मजूर लावतो किंवा तणनाशक फवारतो. मजूर आजकाल मिळत नाही आणि मिळालं तरी त्यावर खर्च खूप येतो, कारण एकदा काढलं की परत महिन्याभरात ते तण हाजीर होतं. त्यामुळे काय असतं की त्यावर खर्च खूप होतो. मग आपण काय करतो, तणनाशक फवारतो. तणनाशक फवारलं की काय होतं की ते जे त्याचे विषारी कण असतात ते जमिनीत जातात आणि त्याचा परिणाम आपल्या मूळ पिकावर पण होऊ शकतो. तर त्यासाठी म्हणून आपण काय, जर तण होऊच नये असं जर आपण केलं तर त्याचा फायदा पिकाला म्हणजे कुठल्याही बागेला चांगल्या प्रकारे होतो. म्हणून उपाय आहे, एक आहे वीड मॅट आणि दुसरा आहे ग्रीन मल्चिंग. दोन्ही पद्धती फायदेशीर आहे, पण कोणती कुठे वापरायची हे जर समजलं नाही तर नुकसानही होऊ शकतं. तर आजचा हा व्हिडिओ याच विषयावर आहे आणि तो खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांशी शेअर करा. तर आपण चला जाणून घेऊया वीड मॅट आणि मल्चिंगबद्दल. तर पहिल्यांदा जाणून घेऊ वीड मॅट म्हणजे काय. तर वीड मॅट म्हणजे काय असतं, काळ्या रंगाची जाड प्लॅस्टिकची शीट असते, शीट किंवा चटईसारखी असते. ती बेडवर, जर संत्र्याचे झाडं आम्ही बेडवर लावलं आहे तर ती बेडवर टाकायची आणि जिथे आपण झाड लावतो तिथे एक छिद्र पाडून तिथे झाड लावतात. तर त्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत नाही आणि तण उगवत नाही. तर त्याचे फायदे काय आहे, जवळपास 90 ते 95% नियंत्रण मिळते. व्यवस्थित जर लावलं तर 100% म्हणू शकतो, पण कधी कधी जे आपण गोल कापतो त्या गोलात थोडंसं तण निघतं आणि ते काढावं लागतं. दुसरं काय आहे, पाण्याची बचत, कारण ओलावा टिकून राहतो. ते विडमॅटने झाकून असल्यामुळे जमिनीतून बाष्पीभवन पाण्याचं लवकर होत नाही आणि ओलावा टिकून राहतो. आणि तिसरी गोष्ट काय असतं की डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत नाही, त्यामुळे थेट उष्णतेचा परिणाम होत नाही. मग याचे तोटे कोणते आहेत, तर सुरुवातीला खर्च जास्त येतो, कारण ते तसं महाग असतं आणि सुरुवातीला त्याचा खर्च जास्त येतो. जर आपण बेड वगैरे वर टाकतो म्हटलं तर बेड, त्याची मजुरी आणि सगळा खर्च 50 ते 75,000 पर एकर येऊ शकतो. त्यातल्या त्यात त्याचं आयुष्य मर्यादित आहे, 3 ते 5 वर्ष. जास्त छान चांगलं वापरलं तर 7-8 वर्ष पण ते टिकतात. पण एक आहे की आपली संत्र्याची बाग मोठी झाली जेव्हा, तर तेव्हा तसंही सूर्यप्रकाश खाली जमिनीवर पडत नाही, त्यामुळे विशेष तण पण निघत नाही. तिसरी गोष्ट आहे, जर आपण ते योग्य बसवली नाही तर बाजूने तण उगवतं. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की आम्ही पण बसवताना एक चूक केली आणि मध्ये 2 भागात कापून बसवली आणि त्याचे जे बंध होते ते तुटून गेले, त्यामुळे आमच्या इथे मध्ये तण निघतं आणि आम्हाला त्याचा फार त्रास होतो. तर हे झालं वीड मॅटबद्दल. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही वीड मॅट बसवू शकता, तण निघत नाही आणि शेत दिसायला अगदी नीटनेटकं दिसतं. दुसरं काय आहे, ग्रीन मल्चिंग. आता ग्रीन मल्चिंग म्हणजे काय, तर ग्रीन मल्चिंग म्हणजे हिरवी झाडं किंवा पिकं आधी पेरायची आणि मग ती कापून बेडवर टाकायची. म्हणजे जसं की बोरूचं झाड, मका, तूर, सोयाबीन किंवा कुठलेही पिकं पेरायचे, ज्याचं हिरवळ खत होतं तीच पिकं पेरायची जनरली. ती 2-3 महिन्याची झाली की ती कापायची आणि ती मग बेडवर कवर करायचं, आच्छादन द्यायचं, त्याला म्हणतात ग्रीन मल्चिंग.
तर त्याचे फायदे काय आहे? मातीची सुपीकता वाढते, तण कमी वाढतं. बघा, वीडमॅटमध्ये तण अजिबात वाढत नाही, पण ग्रीन मल्चिंगमध्ये तण थोडं वाढू शकतं, कारण त्यातून थोडा सूर्यप्रकाश आतमध्ये शिरू शकतो. शिवाय मातीचं तापमान व ओलावा पण संतुलित राहतो. आणि खर्च कमी, कारण काय असतो, आपणच आपले पिकं पेरतो आणि तेच कापून आपण टाकतो. आणि जर तुम्हाला टोटली सेंद्रिय शेती करायची आहे, तर सेंद्रिय शेतीसाठी एक उत्तम पर्याय आहे. आता याचे तोटे काय आहे? तर तोटे काय आहे? वेळ लागतो, कारण आधी आपल्याला ते पेरावं लागतं, मग ते वाढवू द्यावं लागतं आणि मग कापून ते टाकावं लागतं. शिवाय आपण ते पेरतो कुठे? आपल्या आता संत्र्याचे 2 झाडं आहे, तर त्याच्यामध्ये आपण ते पेरतो, म्हणजे त्यामुळे त्याला पण अन्न पाणी लागतं. तर अन्न आणि पाण्यासाठी ते मुख्य पिकाशी स्पर्धा करते. शिवाय कीड आणि कीटकांचा पण प्रमाण वाढू शकतं, कारण जर त्या पिकावर जर कीटक किंवा कीड पडली, तर ते आपल्या मुख्य पिकावर पण प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि हा कायमस्वरूपी उपाय नाही. जशी वीडमॅट एकदा लावली की आपण 5 वर्ष 7 वर्ष ते चालू शकते, तसं हे कायमस्वरूपी नाही आहे. प्रत्येक हंगामात तुम्हाला हे करावं लागेल. तर आपण आता वीडमॅट किंवा आणि मल्चिंग याबद्दल माहिती पाहिली, पण आता आपल्याला बघायचं आहे की वीडमॅट कुठे टाकायची आणि मल्चिंग कुठे टाकायची. तर आपण फक्त आज संत्र्याच्या बागेबद्दल बोलतोय. तसं तर शास्त्रीयदृष्ट्या असं म्हणतात की काळ्या जमिनीवर वीडमॅट टाकावी आणि लाल जमिनीवर मल्चिंग करावं. पण इथे काय आहे की शेतकऱ्याचं जे अनुभव आहे, त्या अनुभवातून असं म्हणतात, कारण शेतकऱ्याचा अनुभव आणि शास्त्रीय माहिती या इथे खरी गोंधळाची जागा आहे. तर आपण काळी माती व्हर्सेस लाल माती याबद्दल बघूया. काळी माती प्लस वीडमॅट जर आपण टाकली, तर काय होतं? काळी माती पाणी धरून ठेवतं आणि संत्र्याला बागेला फुलं आणण्यासाठी ताण देतात, म्हणजे काही दिवस पाणी थांबवलं जातं. पण काय असतं की वीडमॅट जर टाकली तर ओलावा मुळाजवळ राहतो आणि तो अजून जास्त दिवस टिकतो, त्यामुळे योग्य ताण बसत नाही, त्यामुळे फुलकळी कमी येते. म्हणून काळ्या मातीत संत्रा बागेसाठी वीडमॅट शिफारस केली जात नाही. हे एका शेतकऱ्याच्या अनुभवावरून सांगते. आता लाल माती आणि गव्हाळ माती प्लस वीडमॅट. लाल माती पाणी चटकन सोडते, झाडाला पटकन व लवकर ताण बसतो. पण वीडमॅट टाकल्यास ओलावा थोडा जास्त टिकतो आणि संतुलित ताण बसतो. त्यामुळे लाल मातीमध्ये संत्रा बागेसाठी वीडमॅट योग्य मानली जाते. तर आपण वीडमॅट आणि ग्रीन मल्चिंग याबद्दल माहिती पाहिली, तर आपण आता याची तुलना पाहूया. तर काय असतं की वीडमॅट प्रारंभी जास्त खर्च येतो आणि ग्रीन मल्चिंगला खर्च कमी असतो, कारण ते आपणच झाडं पेरलेली असतात. वीडमॅटचा टिकाऊपणा जास्त आहे, 3 ते 5 वर्ष, 7 वर्ष, आणि ग्रीन मल्चिंग फक्त एका हंगामापुरते. वीडमॅट ओलावा टिकवणं खूप चांगलं आहे, पण वीडमॅटमुळे सुपीकता फारशी वाढत नाही, जी की ग्रीन मल्चिंगमुळे जमिनीची सुपीकता वाढते. वीडमॅटमध्ये तण नियंत्रण 90 ते 95% असतं, तेच ग्रीन मल्चिंगमध्ये 70 ते 80%. संत्रा बागेसाठी जर विचार केला तर काळ्या मातीमध्ये वीडमॅटची शिफारस नाही, कारण ताण नीट बसत नाही. मल्चिंग तिथे आपण करू शकतो. आणि लाल माती असेल तर वीडमॅट बसवायची, कारण तिथे संतुलित ताण बसतो. तर मग काय करायचं? जर तुमची बाग लाल किंवा गव्हाळ जमिनीत असेल तर वीडमॅट फायदेशीर, जर काळ्या मातीत असेल तर ग्रीन मल्चिंग अधिक उपयुक्त. आणि सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी तर
ग्रीन मल्चिंगला प्राधान्य द्यावे. तर शेतकरी मित्रांनो, आपण वीड मॅट आणि ग्रीन मल्चिंग बद्दल सविस्तर माहिती पाहिली. पुस्तकी माहिती एका बाजूला आणि शेतकरी अनुभव अर्थात महत्त्वाचा असतो. म्हणून काळ्या मातीत संत्रा बागेत वीड मॅट टाळा आणि लाल मातीमध्ये जरूर वापरा जर तुमच्या बजेटमध्ये असेल तर. तुमच्या जमिनीला योग्य पद्धत निवडा आणि उत्पादन वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून माहिती व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.